विद्यार्थी बालमित्रांनो नमस्ते. सेतू अभ्यासक्रमातील आजचा आपला 21वा दिवस. आज आपण त्रिकोणाचे आणखी काही गुणधर्म अभ्यासणार आहोत. अगोदर आपण काही गुणधर्म अभ्यासलेले आहेत. कोणत्याही एका त्रिकोणाची आकृती काढा, त्या त्रिकोणाचे सर्व बाह्यकोन काढा, त्रिकोणाला किती बाह्यकोन काढता येतात. बघा, कोणताही एक त्रिकोण काढायला सांगितला आहे, त्या त्रिकोणाचे सर्व बाह्यकोन काढायला सांगितलेले आहेत आणि त्रिकोणाला किती बाह्यकोन असतात अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. आता या ठिकाणी आपण जर विचार केला, हा त्रिकोण आहे बघा, समजा PQR. या त्रिकोणाचा कोन R, कोन P आणि कोन Q हे आंतरकोन आहेत आणि या R कोणाबरोबर हा कोन जो आहे, हा कोन रेषीय जोडी तयार करतो. कोणता कोन? PRS. आणि अशा प्रकारच्या कोणाला म्हणतात त्रिकोणाचा बाह्यकोन. आणि मग या त्रिकोणाला किती बाह्यकोन असतात बघा, या ठिकाणी ही जर आपण बाजू वाढवली तर इकडे एक बाह्यकोन येणार आहे, म्हणजे या ठिकाणी 2 बाह्यकोन झाले. त्याचबरोबर ही बाजू इकडे वाढवली, ही बाजू इकडे वाढवली तर हा कोन रेषीय जोडी तयार करणार आहे, त्याचबरोबर हा कोन रेषीय जोडी तयार करणार आहे, म्हणजे या ठिकाणी परत तुम्हाला 2 बाह्यकोन मिळणार आहे. त्यानंतर याही ठिकाणी ही बाजू आपण पुढे जर वाढवली अशा प्रकारे तर हा बाह्यकोन होणार आहे, ही बाजू वाढवली तर हा बाह्यकोन होणार आहे, म्हणजे याही ठिकाणी आपल्याला 2 बाह्यकोन मिळतात. या ठिकाणी 2, या ठिकाणी 2, असे त्रिकोणाला एकूण 6 बाह्यकोन असतात. त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात. बघा, त्रिकोणाची कोणती एक बाजू वाढवली असता जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडीमध्ये असतो, जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोनाशी रेषीय जोडीमध्ये असतो त्या कोणाला त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणतात. म्हणजे हा जो कोन आहे PRS, हा कोन त्रिकोणाचा आंतरकोन जो आहे PRQ या कोणाशी रेषीय जोडी तयार करतो, म्हणजे या कोणाशी तो रेषीय जोडीत आहे, अशा प्रकारच्या कोणाला म्हणायचं त्रिकोणाचा बाह्यकोन. आणि मग हा या ठिकाणी 2 बाह्यकोन, या ठिकाणी 2 बाह्यकोन, या ठिकाणी 2 बाह्यकोन, तुम्हाला अगोदर मी सांगितले असे 6 बाह्यकोन तयार होतात. याला PRSला बाह्यकोन म्हणतात. तर कोन P आणि कोन Q हे दूरचे कोन याच्यापासून, म्हणून याला म्हणतात दूरस्थ आंतरकोन. कोन P व कोन Q हे त्याचे दूरस्थ आंतरकोन आहे. हा बाह्यकोन जो आहे, या बाह्यकोनाचे हे दूरस्थ आंतरकोन आहेत. आणि मग या दूरस्थ आंतरकोनाचा प्रमेय आपल्याला अभ्यासायचा आहे. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणजे त्रिकोणाचा जो बाह्यकोन आहे त्याचं माप म्हणजे दूरच्या कोणांची बेरीज असते, याला म्हणायचं दूरस्थ आंतरकोन. म्हणजे कोन PRS या कोणाचं माप म्हणजे कोन P आणि कोन Q ह्या दोघांची बेरीज असते, याला म्हणतात त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. बघा, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजी इतके असते, याला म्हणतात त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. हा बाह्यकोन आहे, याचं माप म्हणजे ह्या दोघांची बेरीज असते, म्हणजे कोन PRS बरोबर कोन P अधिक कोन Q असं असतं, याला म्हणतात त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. त्यानंतर पुढील भाग जो आहे तो पुढील भाग आपण अभ्यासणार आहोत. लंबदुभाजकाचे प्रमेय. या लंबदुभाजकाच्या प्रमेयामध्ये 2 भाग येतात. रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो. रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा एक रेषाखंड AB. बघा, रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील म्हणजे रेषा L ही लंबदुभाजक आहे. लंब म्हणजे 90 अंशाचा कोन करणे आणि दुभागणे म्हणजे त्या रेषाखंडाचे 2 सारखे भाग करणे, म्हणजे AM आणि BM ची किंमत सारखीच आहे आणि इथे कोन 90 अंशाचा आहे. याचा अर्थ रेषा L ही रेख ABचा लंबदुभाजक आहे. आणि या लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू आपण घ्यायचा, इथे P बिंदू घेतला आहे बघा, आणि हा P बिंदू
या रेषाखंडापासून समदूर असतो याला म्हणतात लंबदुभाजकाचे प्रमेय. आणि मग समदूर असतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे PA बरोबर PB म्हणजेच AP बरोबर PB, याला म्हणायचं लंबदुभाजकाचे प्रमेय. थोडक्यात रेषा L जर लंबदुभाजक असेल तर PA बरोबर PB असते. रेषा L जर लंबदुभाजक असेल तर PA बरोबर PB असते, याला म्हणतात लंबदुभाजकाचे प्रमेय. याच्यातला दुसरा भाग असाच आहे उलट. बघा, रेषा L लंबदुभाजक तर PA बरोबर PB. याच्या उलटं जर PA बरोबर PB असेल तर P हा या लंबदुभाजकावरील बिंदू आहे. दोन्ही बाबी लक्षात घ्या. रेषा L ही जर लंबदुभाजक असेल आणि ह्या लंबदुभाजकावर जर P बिंदू असेल तर PA बरोबर PB असतं. आता उलटं PA बरोबर PB असेल तर बिंदू P हा रेख ABच्या लंबदुभाजकावर असतो. या दोन्ही विधानांना म्हणतात लंबदुभाजकाचे प्रमेय. यानंतर मध्यगा, त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या त्रिकोणाची मध्यगा होय. त्रिकोणाचा कोणताही शिरोबिंदू घ्यायचा, म्हणजे A घेतला, B घेतला आणि C घेतला तरी चालेल. त्रिकोणाचा कोणताही काय करायचा आहे, शिरोबिंदू घ्यायचा आहे आणि त्या समोरील बाजूचा घ्यायचा आहे मध्यबिंदू. म्हणजे शिरोबिंदू आपण त्रिकोणाचा घेतला A आणि बाजू BCचा मध्यबिंदू घेतला D आणि यांना जोडणारा काढला रेषाखंड, याला म्हणतात त्रिकोणाची मध्यगा. याला म्हणायचं त्रिकोणाची मध्यगा. अशा प्रकारे त्रिकोणाला 3 मध्यगा असतात. ही एक मध्यगा काढली, इथून आपण अशी एक मध्यगा काढू शकतो. C बिंदूतून पण आपण अशी एक मध्यगा काढू शकतो. आणि या त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकाच बिंदूमध्ये छेदतात. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एक संपाती असतात. एकाच बिंदूमध्ये छेदणे म्हणजे एक संपाती. व त्यांचा संपात बिंदू, हा संपात बिंदू G झाला बघा, त्यांचा संपात बिंदू प्रत्येक मध्यगेला 2:1 या गुणोत्तरात विभागतो. आणि मग तो जो संपात बिंदू आहे तो संपात बिंदू त्या मध्यगांना 2:1 या गुणोत्तरामध्ये काय करतो, विभागतो. म्हणजे AG भागिले GD बरोबर 2/1 किंवा AG's GD बरोबर 2:1 असा हा गुणधर्म आपल्याला मिळतो या त्रिकोणाच्या मध्यगेच्या बाबतीत. त्रिकोण ABC मध्ये AD ही मध्यगा असून बिंदू G हा मध्यगा संपात बिंदू आहे. मध्यगा संपात बिंदूलाच दुसरं नाव आहे गुरुत्व मध्य. म्हणून AG's GD बरोबर 2:1 अशा प्रकारचा आपल्याला गुणधर्म या ठिकाणी एक मिळून जातो. यानंतर आपण पाहणार आहोत त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. तसेच त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंमधील फरक हा तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमी असतो. म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबींची आपण जर बेरीज केली तर ती बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. अशा प्रकारचा हा पहिला गुणधर्म आहे बघा. हा दुसरा गुणधर्म आपण नंतर बघूया. म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू म्हणजे AB आणि BC या दोघांची आपण जर बेरीज केली तर ती AC पेक्षा मोठी येते. म्हणजे AB अधिक BC इज ग्रेटर दॅन AC. AB अधिक BC ची बेरीज AC पेक्षा मोठी आहे बघा. किंवा आपण AB आणि AC पण घेऊ शकतो. म्हणजे AB अधिक AC इज ग्रेटर दॅन BC. AB अधिक AC इज ग्रेटर दॅन BC. आता आपण BC आणि AC ह्या दोघांना पण घेऊ शकतो. म्हणजे BC अधिक AC इज ग्रेटर दॅन AB. म्हणजे ह्या दोघांची बेरीज AB पेक्षा मोठी आहे. अशा प्रकारचा हा गुणधर्म त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. त्याच्यानंतर दुसरा गुणधर्म पहा, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंमधील फरक हा तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमी असतो. फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. म्हणजे AB वजा BC. AB मधून जर आपण BC वजा केला तर ही किंमत AC पेक्षा कमी येते, लहान येते. इज लेस दॅन AC. पुढे AB वजा AC जर केलं आपण, AB वजा AC केलं तर ही किंमत BC पेक्षा लहान येणार आहे. त्याच्यानंतर BC वजा AC केलं, BC वजा AC केलं तर ही किंमत AB पेक्षा लहान येणार आहे. अशा प्रकारे
त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंमधील फरक हा तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमी असतो. आणि मग यावर आधारित आपल्याला सोडवायचा आहे स्वाध्याय. पहिला प्रश्न पहा. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. त्रिकोण DEF मध्ये कोन D बरोबर 50 अंश, कोन E बरोबर 80 अंश. त्रिकोण DEFच्या कोन DFG या बाह्य कोनाचे माप किती? त्रिकोण DEFचा DFG हा तुम्हाला बाह्य कोन दिला आहे. आपल्याला आकृती काढली की उदाहरण समजायला सोपं जातं. या ठिकाणी मी आकृती काढली बघा. DEF हा त्रिकोण काढला आहे आणि या त्रिकोणाचा DFG हा बाह्य कोन काढला आहे. आणि मग आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाचा प्रमेय वापरता येईल. आणि त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाचा प्रमेय आपल्याला काय सांगतो? तर बाह्य कोनाचं माप म्हणजे दूरच्या कोनांची बेरीज. आणि आपल्याला Dचं माप दिलं आहे 50 अंश आणि Eचं माप दिलेलं आहे 80 अंश. आणि तुम्हाला माप विचारलेलं आहे DFGचं, म्हणजे याचं माप म्हणजे या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. आणि मग ह्या दोघांची बेरीज केली आपण, 50 आणि 80ची बेरीज जर केली आपण तर येते आपल्याला 130. आणि मग या बाह्य कोनाचं माप आपल्याला मिळणार आहे 130 अंश. अशा प्रकारचा पर्याय आपल्याकडे आहे 1. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय 1. प्रश्न दुसरा. एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी खालीलपैकी किती नसेल? एका त्रिकोणाच्या दोन बाजू दिलेल्या आहेत तुम्हाला 5 आणि 1.5 आणि तिसरी बाजू ही खालीलपैकी कोणती नसेल असे त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते हा आपण गुणधर्म अभ्यासलेला आहे. आता 5, 1.5 आणि 3.7 यामध्ये मोठं कोण आहे? तर 5 मोठे आहेत. या तिघांचा विचार केला तर 5 मोठे आहेत. या तिघांचा विचार केला तर 5 मोठे आहेत आणि या तिघांचा विचार केला तरी 5च मोठे आहेत. आणि मग आपण काय करायचं? लहान बाजूंची बेरीज करायची. ती बेरीज ह्या मोठ्या बाजूपेक्षा जास्त यायला पाहिजे तरच तो त्रिकोण आपल्याला काढता येईल, नाही तर तो त्रिकोण आपल्याला काढता येणार नाही आहे. आपण 1.5 आणि 3.7ची बेरीज करूया बघा. 1.5 3.7 ही बेरीज येते 5.2 म्हणजे तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे, म्हणजे ही किंमत आपल्याला योग्य आहे. त्याच्यानंतर 1.5 आणि 4.1ची बेरीज करूया. 1.5 आणि 4.1 ही बेरीज येते 5.6. ही बेरीज यांच्यापेक्षा ह्या बाजूपेक्षा जास्त होते 5पेक्षा, म्हणजे त्रिकोण काढणे शक्य आहे. त्यानंतर 1.5 आणि 3.8 यांची आपण बेरीज करूया. 1.5 आणि 3.8 यांची आपण जर बेरीज केली तर ती 5.3 येते. ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे, म्हणजे आपल्याला त्रिकोण काढणे शक्य आहे, म्हणजे ह्या बाजू त्रिकोणाच्या चालतील. आता 3.4 घेऊया, बघू काय होतं ते. 1.5 आणि 3.4 1.5 आणि 3.4 याची आपण जर बेरीज केली तर 4.9 येते आणि 4.9 5पेक्षा कमी येते, म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्रिकोण काढणे शक्य होणार नाही. म्हणजे तुम्हाला जर त्रिकोण काढायचा असेल तर 3.4 ही बाजू घेऊन चालणार नाही, म्हणजे त्या त्रिकोणामध्ये तिसऱ्या भुजेची लांबी ही 3.4 असणार नाही. म्हणजे आपल्याला पर्याय मिळालेला आहे D क्रमांकाचा 3.4. आणि मग आपण याचं उत्तर दिलं पर्याय क्रमांक D. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. सोबतच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. या आकृतीमध्ये ABC हा एक तुम्हाला त्रिकोण दिलेला आहे आणि त्याचा ACD हा बाह्य कोन आहे. तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे आकृतीमध्ये बाह्य कोन कोणता? या आकृतीमध्ये बाह्य कोनाचं नाव काय आहे? तर ACD, म्हणजे कोन ACD. दुसरा प्रश्न विचारला आहे या बाह्य कोनास अनुसरून दूरस्थ अंतर कोन कोणते आहेत? या कोनाला अनुसरून दूरस्थ अंतर कोन कोणते आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. दूरस्थ अंतर कोन म्हणजे याच्या दूरचे कोन, म्हणजे कोन A आणि कोन B हे झाले दूरस्थ अंतर कोन. तिसरा प्रश्न कोन ACDचे माप शोधण्यासाठी कोणता गुणधर्म वापरणार?
या कोणाचं आपल्याला माप शोधायचं आहे, तर कोणता गुणधर्म वापरणार? तर या कोणाचं माप म्हणजे या दूरच्या कोणांची बेरीज असते, याला आपण म्हणतो दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय म्हणजे या ठिकाणी आपण कोणता गुणधर्म वापरणार आहे? तर दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय वापरणार आहोत. चौथा प्रश्न, कोन बी बरोबर 50 अंश, कोन ए बरोबर 75 अंश, तर मापकोन ACD काढा. या कोणाचं माप म्हणजे दूरच्या कोणांची बेरीज असते, म्हणजे ACD बरोबर कोन ए अधिक कोन बी. कोन ACD बरोबर कोन ए अधिक कोन बी. आता पुढे आपण किमती ठेवूया. एची किंमत आहे 75 आणि बीची किंमत आहे 50, म्हणजे 50 अधिक 75 बरोबर झाले 125. म्हणजे कोन ACDचं माप तुम्हाला मिळालेलं आहे 125. त्यानंतर तिसरा प्रश्न, त्रिकोण PQR मध्ये PT मध्यगा असून बिंदू G हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर GT बरोबर 2.5 सेमी तर PG व PT काढा. पुन्हा मी उदाहरण वाचतो बघा. त्रिकोण PQR मध्ये PT ही मध्यगा असून बिंदू G हा मध्यगा संपात बिंदू आहे. त्रिकोण PQR मध्ये PT ही मध्यगा असून बिंदू G हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर GT बरोबर 2.5 सेमी तर PG व PT काढा. आता आपण दिलेल्या माहितीप्रमाणे आकृती काढूया. त्रिकोणाचं नाव आहे PQR, म्हणजे त्रिकोण PQR आपण काढला बघा. PT ही मध्यगा आहे, म्हणजे P शिरोबिंदू घेणार आणि या Pच्या समोरची जी बाजू आहे QR याचा आपण मध्यबिंदू घेणार. यांना जोडणारा काढणारा रेषाखंड म्हणजे ही होणार त्याची मध्यगा. आणि यावरती बिंदू जी तुम्हाला दिलेला आहे हा मध्यगा संपात आहे, म्हणजे ही मध्यगा आणि ही मध्यगा या त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा या जी बिंदूमध्ये छेदतात याला म्हणायचं मध्यगा संपात बिंदू. जर GT बरोबर 2.5 म्हणजे GTची किंमत तुम्हाला 2.5 सेमी दिलेली आहे, तर PG हा PG काढायचा आहे आणि PT काढायचा. असे दोन प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेले आहेत. उत्तर आपण लिहिणार आता बघा. त्रिकोण PQR मध्ये PT ही मध्यगा असून बिंदू G हा मध्यगा संपात बिंदू आहे. हे प्रश्नातच वाक्य तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आणि मग आपण त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म वापरणार आहोत. त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म आपल्याला काय सांगतो? तर मध्यगा संपात बिंदू त्या मध्यगेला 2:1 या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे PG GT बरोबर 2:1, म्हणजेच PG भागिले GT बरोबर 2/1. बघा इथे आपण लिहिलं आहे PG भागिले GT बरोबर 2/1. आणि याला कारण त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म. आणि मग या ठिकाणी आपण आता किमती ठेवणार आहोत आणि उत्तरे मिळवणार आहोत. PG छेद GT बरोबर 2/1. PG GT बरोबर 2:1. PG GT बरोबर 2:1. मध्यगा संपात बिंदूमुळे मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. आणि मग PG छेद GT, GTची किंमत आपल्याला प्रश्नामध्ये त्यांनी दिलेली आहे 2.5, ती आपण ठेवली बरोबर 2/1. 2.5 तिकडे जाऊन गुणणार आहे, म्हणजे PG बरोबर 2.5 गुणिले 2, मग PG बरोबर तुम्हाला मिळाले 5.0, म्हणजेच PG बरोबर 5 सेमी. PGची किंमत आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांनी PTची किंमत काढायला सांगितली आणि मग PG आपल्याला मिळालेला आहे 5, GT आपल्याकडे आहे 2.5 आणि आपल्याला PT विचारला आहे, म्हणजे ह्या दोघांची आपल्याला आता बेरीज करावी लागेल. आणि मग P', G' म्हणून PG आणि GT या दोघांची बेरीज केली की आपल्याला PT मिळणार आहे. बघा P', G' म्हणजे आपण PG आणि GTची बेरीज करणार. PG आणि GTची बेरीज करणार म्हणजे आपल्याला PT मिळणार. आणि मग आपण कसं लिहिले बघा, PT बरोबर PG अधिक GT. PG अधिक GT. PGची किंमत 5 अधिक GTची किंमत प्रश्नात दिलेली 2.5 आणि आपण ह्या दोघांची बेरीज केली की आपल्याला मिळते 7.5. म्हणजे या ठिकाणी 5 म्हणजे 5.0 आणि यामध्ये मिळवायचे तर आपल्याला 2.5 आणि या दोघांची आपण जर बेरीज केली तर बघा इथे आले 5 आणि हे 5 आणि 2 झाले 7.
म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 7.5. म्हणजे पी टीची किंमत आपल्याला मिळालेली आहे 7.5. अशा प्रकारे ही सर्व उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आणि अभ्यासायची आहे. थँक्यू.